श्री स्वामी समर्थ. नमस्कार मैत्रिणींनो, कसे आहात? आज मी तुम्हाला कार्तिकी एकादशी म्हणजे देव उठणी एकादशीचे तुम्हाला महत्त्व आणि माहिती सांगणार आहे. ही आपल्याला कशी साजरी करायची हे सर्व मी या डिटेल्स या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे. त्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण बघावा. आणि ह्या महत्त्वाचं म्हणजे या दिवशी जर आपण उपवास धरत नसेल पण कोणत्या गोष्टी आपल्याला पूर्णपणे करणं टाळायचे आहे जेणेकरून आपल्यावर यमदेवाचा प्रकोप होणार नाही याची काळजी आपल्याला घ्यायची आहे. म्हणून आपल्याला हा व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे. त्यासाठी तुम्हाला हे सर्व डिटेल्स बघण्यासाठी हा व्हिडिओ पूर्ण बघावा लागेल. आपण कार्तिकी एकादशी म्हणतोस किंवा देव उठणी एकादशी असेही म्हणतो आपण याला. तर याचं महत्व काय आहे? आषाढी एकादशी पासून जेव्हा श्रीकृष्ण भगवान निद्रा अवस्थेत जातात तर आजच्या म्हणजे उद्या येणाऱ्या एकादशीला कार्तिकी एकादशीला देव निद्रा अवस्थेतून उठतात. म्हणून ह्या एकादशीला खूप असं महत्व दिलं गेलं आहे. जरी आपण उपवास करत नसाल तरी तुम्हाला ह्या दिवशी उपवास करणं खूप महत्वाचं आहे. बघा, आषाढी एकादशीला जेवढं महत्व दिलं गेलं आहे ना तेवढंच या कार्तिकी एकादशीला आपल्याला तेवढंच त्याच्याहूनही अधिक जास्त महत्व दिलं गेले आहे. ज्यावेळी आषाढी एकादशी होते त्या दिवशी आपण म्हणतो भगवान श्रीकृष्ण निद्रा अवस्थेत जातात. तर आजच्या आपण देव उठणी एकादशीला देव निद्रा अवस्थेतून उठतात. त्यामुळे ह्या एकादशीला खूप असं महत्व दिलं गेलेलं आहे. मग आपल्याला कोणत्या गोष्टींचं पालन करायचं आहे, कोणत्या गोष्टी महिलांनी केलेल्या टाळाव्या, कोणत्या गोष्टी महिलांनी कराव्यात, आपल्याला कार्तिकी एकादशी सण कसा साजरा करायचा आहे, आपल्याला पूजा विधी कशा करायच्या आहेत, कोणती सेवा करायची आहे, हे सर्व डिटेल्स मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण बघा. तर बघा, 12 नोव्हेंबरला कार्तिकी एकादशी आहे. म्हणजेच आपण म्हणतो ना तिला प्रबोधिनी एकादशी असं म्हटलं जातं किंवा देव उठणी एकादशी म्हटलं जातं. ह्या 12 तारखेनंतर म्हणजे एकादशी नंतर आपण तुळशीचे विवाह करतो. 3-4 दिवस हे तुळशीचे विवाह होतात. त्यानंतर आपण घरामध्ये कुठलेही शुभ कार्य असो किंवा शुभ विवाह असो त्यानंतर शुभ विवाह वगैरे चालू होतात. आषाढी एकादशीला चातुर्मास चालू होतो. तर चातुर्मासाची सांगता आपण कार्तिकी एकादशीला करतो. म्हणजे ह्या पिरियडमध्ये बरेचसे लोक देवधर्म करतात, व्रत वैकल्य करतात. त्यानंतर बऱ्याचशा पारायणाची सांगता कार्तिकी एकादशीला होते. बघा, तुम्ही वर्षभर कोणत्याही महिन्यामध्ये जर उपवास एकादशीचे धरत नसाल ना तर वर्षभरातला आपण आषाढी एकादशी मोठी असते ती धरतोच. त्यानंतर आपल्याला कार्तिकी एकादशी धरायची आहे. जेणेकरून आपण वर्षभर जरी आपण एकादशीचे उपवास धरलेले नसेल ना तर आपल्याला ह्या सर्व एकादशीचं जे पुण्य असतं ना ते आपल्याला ह्या एकादशीमधून भेटतं. जरी तुम्ही इतर कोणत्याही एकादशीचे उपवास धरू नका पण तुम्ही कार्तिकी एकादशीचे उपवास नक्की धरा. कारण की आपल्याला सर्व एकादशी धरण्याचे पुण्य आपल्याला ह्या एकादशी मधून भेटणार आहे. तुम्ही बघा, जर तुम्हाला उपवास करणं शक्य होत असेल तर तुम्ही नक्की उपवास करा, सेवा करा. जर तुमच्याकडे उपवास करणं शक्य नसेल होत तर तुम्ही साधी सेवा केली तरी चालेल. आणि तुम्ही एक उपवास जरी केला नाही आणि जर तुम्ही म्हणत असाल तर आम्ही उपवास केला नाही मग सेवा तरी कशाला करतात, पण नाही, तसं करू नका. तुम्ही किमान उपवास जरी करत नसाल ना तुम्ही मी जे सांगते आहे ते तुम्ही देवापुढं देवाजवळ सेवा करणं खूप गरजेचं आहे. याचं खूप सारं आपल्याला असं पुण्य भेटणार आहे. तर बघा, तुम्ही भगवान श्रीकृष्णाची कुठल्याही रूपाची तुम्ही सेवा करू शकता. म्हणजे ते भगवान श्रीकृष्ण झाले किंवा भगवान श्री बालकृष्ण झाले, त्यानंतर श्रीराम झाले किंवा श्री भगवान विठ्ठल झाले किंवा आपले श्री स्वामी समर्थ असले तरी श्री स्वामी समर्थ ही तुम्ही सेवा करू शकता. कुठलेही तुम्ही रूप घ्या श्रीकृष्णाचे, त्याची तुम्ही ह्या दिवशी सेवा करू शकता. तर आपल्याला कार्तिकी एकादशी कशी साजरी करायची आहे ते मी तुम्हाला पुढे सांगते आहे. सर्वात अगोदर आपल्याला ब्रह्ममुहूर्तावर उठायचं आहे. त्यानंतर आपल्याला सडा, रांगोळी, हळदीचं लेपन वगैरे दारामध्ये करायचं आहे. तुळशीला आपल्याला जल अर्पण, हळदी कुंकू, अक्षता वाहायच्या आहे. सर्वात अगोदर आपल्याला सूर्याला अर्घ द्यायचा आहे. तुम्ही रोज सूर्याला अर्घ देत असाल तर चांगलीच गोष्ट आहे. जर तुमच्याकडून शक्य होत नसेल तर अशा शुभ दिनी म्हणजे प्रत्येक सणावाराला आपण सूर्याला अर्घ देणं खूप महत्वाचं आहे. कारण की सूर्य हे आपल्याला अंधारातून प्रकाशाकडे नेतो. तर आपल्याला पूजा विधी कशी करायची आहे मी तुम्हाला पुढे त्यात लगेच सांगते आहे. बघा, आपल्याकडे जर भगवान श्रीकृष्णाची मूर्ती असेल तर अतिउत्तम. त्याचा आपल्याला अभिषेक करायचा आहे. नसेल तर तुमच्याकडे फोटो असेल तरी चालेल. तो स्वच्छ आपल्याला पुसून घ्यायचा आहे. त्याला हळदी कुंकू, अक्षता व्हायची आहे. त्यानंतर आपल्याला भगवान श्रीकृष्णाला प्रिय असा रंग आहे तो पिवळा रंग. त्या आपल्याला पिवळ्या रंगाची सुगंधी फुले ते भगवान विष्णूला अर्पण करायची आहे. तुमच्याकडे बाळकृष्णाची मूर्ती असेल तर अतिउत्तम. ती तुम्ही ताटामध्ये घ्या, तांब्याच्या ताटामध्ये घ्या. नंतर
त्याला जलाभिषेक आणि दुधाचा अभिषेक आपल्याला घालायचा आहे. एक पळी पाण्याचा एक पळी पाण्याचा आणि एक पळी आपल्या दुधाचा असा अभिषेक घालायचा आहे. तो करता वेळी आपल्याला ओम नमो भगवते वासुदेवाय नमः असा मंत्र जाप करायचा आहे. तुम्हाला होईल तेवढा तुम्ही शक्य 21 वेळेला करा, 51 वेळेला करा किंवा 101 वेळेला तुम्ही मंत्र जाप केला तरीही चालेल. तुम्हाला अशा प्रकारे अभिषेक करायचा आहे. भगवान विष्णूंना पिवळे फूल अतिशय प्रिय आहेत. बघा, भगवान विष्णूचा कोणताही अवतार असू द्या, कोणतेही रूप असू द्या, बाळकृष्ण असू द्या किंवा श्रीराम असू द्या, यांना पिवळे फुल वाहणं अतिशय शुभ मानलं जातं. कारण की भगवान विष्णूला पिवळा रंग आणि पिवळ्या रंगाची फुलं अतिशय प्रिय आहे. त्यामुळे आपण शक्यतो भगवान श्रीकृष्णाला आपण पिवळे फूल अर्पण करणं योग्य आहे. बघा, त्याचबरोबर आपल्याला श्री माता लक्ष्मीची पूजा करायची आहे. तुमच्याकडे माता लक्ष्मीचा फोटो असेल तरी चालेल, तुमच्याकडे मूर्ती असेल तरी चालेल. जर तुमच्याकडे दोन्ही नसेल तर तुमच्याकडे श्रीयंत्र असेल तर तेही चालेल. तुम्ही श्रीयंत्राचा अभिषेक करायचा आहे आणि तुम्हाला माता लक्ष्मीचा मंत्र जप करायचा आहे. आणि तुम्हाला किंवा त्यानंतर तुम्हाला अभिषेक झाल्यानंतर तुम्हाला श्री सुक्तमचा एक वेळेला पठण करायचं आहे. श्री यंत्रावर तुम्ही कुंकुमार्जन करून श्री सुक्तमचा एक वेळेला पठण करा. यामुळे आपल्याला खूप प्रसन्न असं वातावरण घरामध्ये निर्माण होते. तुम्ही श्री माता लक्ष्मीच्या प्रसादाला तुम्ही खीर केलं तरीही चालेल. त्यानंतर तुम्ही साधा बत्ताशाचा नैवेद्य जरी ठेवला ना तरीही माता लक्ष्मी प्रसन्न होते. तुम्ही खीर किंवा बत्ताशाचा अगदी बत्ताशाचाही नैवेद्य दाखवू शकता. भले तुम्ही ह्या एकादशीला तुम्ही उपवास धरू नका, व्रत वैकल्य करू नका, पूजा अर्चा करू नका, पण मात्र तुम्हाला अशा कोणत्या गोष्टी आहे की ते तुम्हाला करणं टाळायचं आहे जेणेकरून आपल्याला यमदेवांचा कोप होणार नाही. अशा कोणत्या गोष्टी आहे की आपल्याला करणं पूर्णपणे टाळायचं आहे ते मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये आता पुढे सांगत आहे. चातुर्मासाच्या निद्रेतून उठल्यानंतर जे भाविक श्रीकृष्णाची पूजा करतात, अर्चा करतात, उपवास धरतात, हे सर्व एकादशी म्हणजेच आपण विठ्ठला समर्पित करतो. त्याच नंतर जे कोणी पूजा करत नाही, विठ्ठलाची सेवा करत नाही किंवा एकादशी धरत नाही आणि अशा वेळेला जरी तुम्ही हे करू नका, पण तुमच्याकडून अगदी अलगदपणे होणाऱ्या चुका, तुमच्या नकळत होणाऱ्या चुका तुम्ही जर ह्या दिवशी केल्या ना, तुमच्याकडून जर चुका झाल्या ना, याच्या चुका तुम्हाला खूप महागात पडतात. या सर्वांचे पाप तुम्हाला लागून जाते. तुम्हाला मृत्यूनंतरही यमदेवाच्या प्रकोपापासून कोणीही वाचू शकत. मृत्यूनंतरही यमदेव तुम्हाला अतिशय तीव्र अशी शिक्षा देतो. म्हणून ह्या दिवशी आपल्याला कुठल्याही चुका करणं टाळायचं आहे. या शक्यतो ह्या दिवशी आपण जर व्रत वैकल्य करत नसेल ना, ह्या चुकाही तुम्ही करणं टाळा. चला तर मग आपल्याला ह्या दिवशी कोणत्या गोष्टी करायच्या नाही, आपल्याला एकादशीच्या दिवशी कोणत्या गोष्टी करू नये, छोटी एकादश असो किंवा मोठी एकादश असो, हे सर्व नियम प्रत्येक एकादशीला लागू होतात. तर चला तर मग तुम्हाला लगेच मी सांगायला सुरुवात करते. किमान आपल्याला ह्या गोष्टी तरी आहे, जर तुम्ही उपवास धरत नसाल तर ह्या गोष्टी तुम्ही करणं अत्यंत टाळाच, कारण की खूप महत्वाच्या अशा ह्या गोष्टी आहेत. चला तर मी ह्या दिवशी एकादश छोटी असो किंवा मोठी असो, ह्या दिवशी आपल्या तुळशीचे पानं तोडायचे नाहीये. तेव्हा तुम्हाला जर एकादशीला आपण श्रीकृष्णाला प्रिय अशी तुळशीचे पानं असतात, आपण ती अर्पण करतो, पण ह्या दिवशी आपल्याला तुळशीचे पानं अजिबात तोडायचे नाही. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही आदल्या दिवशी तोडून ठेवा. जर तुमच्या लक्षात राहिलं नसेल तर तुम्ही विकत आणा ती पानं, पण तुम्हाला तुळशीचे पानं ह्या दिवशी तोडणं अतिशय टाळायचं आहे. आणि त्याचबरोबर आपल्याला ह्या दिवशी आपल्या तुळशीलाही हात लावायचा नाहीये, संध्याकाळीही हात लावायचा नाही. फक्त आपल्याला दिवा अगरबत्ती करायची आहे आणि तुपाचा दिवा आपल्याला लावून आपल्याला देवीची आरती करायची आहे. बघा, तुम्हाला ह्या दिवशी तुळशीला हात लावता कामा नये. त्याचबरोबर आपल्याला पानही तोडायचे नाहीये तुळशीचे, हे नक्की लक्षात असू द्या. त्याच नंतर येतं आपल्या घरामध्ये या एकादशीच्या दिवशी सात्विक जेवण करणं महत्वाचं आहे. तुमच्या घरामध्ये जर सर्वजण एकादश धरत असेल तर अतिउत्तम आहे. जर तुमच्या घरामध्ये एकादश धरत नसेल तर तुम्ही किमान सात्विक जेवण घरामध्ये शिजवा, जेणेकरून कांदा लसूण जरी तुमच्याकडून करण्यात आला नाही तर अतिउत्तम. ह्या दिवशी कांदा लसणाचा बरेचसे जण उपयोग करत नाही, ते असेल तर अतिउत्तम. जरी तुमच्याकडून कांदा लसूण घरामध्ये स्वयंपाकामध्ये वापरण्यात आला तरीही चालेल, पण ह्या दिवशी तुम्ही मांसाहार पूर्ण वर्ज्य करा. ह्या दिवशी मांसाहार अजिबात करू नका, याचे भरपूर असे आपल्याला परिणाम भोगावे लागतात. हे बघा, घरामध्ये जर शांतता शांती असेल तर त्या घरामध्ये लक्ष्मी माता नांदते असे म्हटले जाते. तर ह्या दिवशी आपल्याला एकादशीच्या इतर वेळेला आपल्याला घरामध्ये शांतताच ठेवायची आहे, पण निदान आपल्याला एकादशीच्या दिवशी घरामध्ये छोटी असो किंवा मोठी एकादश असो, आपल्याला घरामध्ये शांतता ठेवायची आहे. घरामध्ये मोठ्या माणसाचा कोणाचा अनादर होणार नाही ना, याची काळजी घ्यायची आहे. मोठ्या माणसांना आपल्याला जपायचं आहे. त्यानंतर आपल्या बघा, घरामध्ये माणसं म्हटलं ना, भांड्याला भांडं लागणं, शब्दाला शब्द लागणं हे होतच, पण किमान आपल्याकडून कोणाला अपशब्द बोलल्या जाणार नाही, शिवीगाळ होणार नाही, याची तुम्ही घरात
काळजी घ्या, कारण की जिथे शांती नांदते तिथे माता लक्ष्मी नांदते. त्यानंतर घरामध्ये आपल्याशी वादविवाद वगैरे जर होत असेल ना, तिथं माता लक्ष्मी क्रोधित होऊन निघून जाते. त्यामुळे आपल्याला ह्या दिवशी तरी घरामध्ये शांतता ठेवणं खूप गरजेचं आहे. त्यानंतर येतं घरामध्ये जर 2-2, 3-3 तास जर आपण दुपारी झोपत असाल तर हे अतिशय चुकीचं आहे. तुमच्या माझ्यासारखे चांगले माणसं जर दुपारी झोपत असेल ना, हे दरिद्राचे लक्षण असते. त्यामध्ये दरिद्रता घरामध्ये पसरले जाते. ठीक आहे, लहान मुलं असो, म्हातारी माणसं असो किंवा आजारी पेशंट असो, यांना हे नियम लागू होत नाही. पण आपल्यासारखे, तुमच्या माझ्यासारखे जर चांगली माणसं जर दुपारी 2-2, 3-3 तास जर झोपा काढत असतील ना घरामध्ये, हे साफ चुकीचं आहे. तुम्ही ह्या दिवशी तरी किमान झोपण्याचा प्रयत्न करू नका. तुम्ही सेवा करा, काही काम करा, किंवा तुम्ही आपण कष्ट करतो, काम करतो, 2 मिनिटं पाठ टेकवणं ही गोष्ट वेगळी आहे. पण तुम्ही जर 2-2, 3-3 तास कंटिन्यू झोपत असाल नाही, हे साफ चुकीचं आहे. ह्या दिवशी तरी तुम्ही झोपणं टाळा. त्यानंतर येतं आपल्याला भाताचं सेवन एकादशीच्या दिवशी करायचं नाही. बऱ्याचशा लोकांना माहितीही नसेल की एकादशीच्या दिवशी भात पूर्णपणे वर्ज्य केला जातो. या दिवशी तुम्ही उपवास सोडायला असू द्या, एकादश सोडायला असू द्या, किंवा तुम्ही एकादश जरी धरत नसाल तर या दिवशी आपल्याला घरामध्ये भात शिजवणं अत्यंत नियमबाह्य आहे. या दिवशी आपल्याला भाताचा कुठलाही प्रकार आपल्याला घरात करता कामा नाही. या दिवशी आपल्याला घरामध्ये भात खायचा नाही आहे आणि इतर बाहेरही खायचा नाही. या दिवशी भात खाणं पूर्णपणे टाळा आणि एकादशी सोडायला आपल्याला भात पूर्णपणे वर्ज्य करायचा. या दिवशी भाताचं सेवन टाळायचं आहे. या दिवशी तुम्हाला प्रभू श्री रामांची सेवा करायची आहे, किंवा तुम्हाला जमत असेल तर श्री कृष्णाची सेवा करायची आहे, बाळकृष्णाची सेवा करायची आहे. जर नसेल तर तुमच्याकडे हे अवेलेबल कोणतेही देव, तर तुम्ही आपले श्री स्वामी समर्थ आहेत त्यांचीही सेवा करणं खूप अतिशय चांगलं आहे. आपल्याला कोणती सेवा करायची आहे? विष्णू नामावली म्हणायची आहे. 1001 वेळेला विष्णूंची नावं आपल्याला घ्यायची आहे. त्यानंतर आपल्याला विष्णू सहस्त्रनाम म्हणायचं आहे. त्यानंतर विष्णू गायत्री मंत्र म्हणायचा आहे. अशा प्रकारे आपल्याला सेवा करायची आहे. जमेल तेवढ्या वेळा तुम्ही मंत्र जाप करू शकता. 21 वेळा करू शकता, 51 वेळेला करू शकता, 11 वेळेला करू शकता, किंवा 101 वेळेला करू शकता. तुमच्या वेळेनुसार तुम्ही या मंत्र जाप करू शकता. असं कुठलंही बंधन नाही की तुम्हाला इतका वेळेला केलंच पाहिजे. जास्तीत जास्त वेळेला तुम्ही मंत्र जाप करू शकता. बघा, संतान प्राप्तीसाठी तुम्हाला श्री बाळकृष्णाची सेवा करायची आहे, बाळकृष्णाचा अभिषेक करायचा आहे. ओम नमो भगवते वासुदेवाय म्हणून आपल्याला भगवान श्री कृष्णाचे आपल्याला मूर्तीचे अभिषेक करायचा आहे. अशा प्रकारे आपल्याला श्री भगवान बाळकृष्णाची सेवा करायची आहे. मनोभावाने सेवा करा, प्रसन्न मनाने सेवा करा. याला नक्कीच तुम्हाला याबद्दल चांगलं फळ भेटणार आहे. तुम्ही जर तुमचं मन शांत आणि निर्मळ जर असेल ना, तुम्हाला कुठल्याही प्रकारे कुठलीही बाधा होणार नाही. हा दिवस अतिशय उत्तम आहे मैत्रिणी. तुम्हाला संतान प्राप्तीसाठी हा दिवस अतिशय उत्तम आहे. तुम्ही ह्या दिवशी भगवान श्री बाळकृष्णाची पूजा करा, नक्कीच तुम्हाला चांगलं फळ भेटणार आहे. तर ही कार्तिकी एकादशी आपल्याला कशी साजरी करायची, अत्यंत महत्त्वपूर्ण अशी माहिती मला तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती. तुम्हाला ही माहिती कशी वाटली, आवडली असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करायला विसरू नका. असेच नवनवीन व्हिडिओसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. तोपर्यंत बाय बाय.